विद्यार्थी मित्र हो, लोक प्रशासन या पेपरमध्ये आपण संघटना हा चॅप्टर पाहत होतो आणि संघटनेमध्ये जी महत्त्वाची तत्वे आहेत त्या तत्वाबद्दल चर्चा चालू होती आपली। यामध्ये पहिल्यांदा आपण अधिकार पद परंपरा हे तत्व पाहिलेलं होतं, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचे गुण दोष याबद्दल पाठीमागच्या पिरियडला आपण चर्चा केलेली आहे। यानंतरचं पुढचं जे तत्व आहे ते नियंत्रण कक्षा, ज्याला आपण स्पॅन ऑफ कंट्रोल असंही म्हणतो। साधारणतः एखाद्या संघटनेत वरिष्ठ अधिकारी आपल्या नियंत्रणाखाली किंवा अधिकार क्षेत्राखाली किती सेवकावर, किती कर्मचाऱ्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकतो किंवा पर्यवेक्षण करू शकतो याविषयीची जी एक मर्यादा असते त्या मर्यादेसच नियंत्रण कक्षा असं म्हटलेलं आहे। अर्थात प्रत्येक वरिष्ठ अधिकारी आपल्या नियंत्रणाखाली काही विशिष्ट अशा संख्येच्या आधारावर सेवकांवर नियंत्रण ठेवत असतो, देखरेख करू शकतो। त्याची एक ठराविक अशी एक मर्यादा निश्चित झालेली असते, त्याची एक स्पॅन ऑफ कंट्रोल, नियंत्रण ठेवण्याची त्याची क्षमता जी आहे ती ठरलेली असते। साधारणतः या क्षमतेला संघटनेच्या कार्यात, एकंदरीत प्रशासनाच्या कार्यात फार महत्त्वाचं स्थान आहे। म्हणजे वरिष्ठ अधिकारी किती कनिष्ठावर नियंत्रण ठेवतो, ते चांगलं नियंत्रण ठेवू शकतो, त्यांच्याकडून चांगली कामं करून घेऊ शकतो, हे एक ठरलेलं गणित आहे आणि त्यानुसारच त्याच्या हाताखाली किंवा त्याच्या नियंत्रणाखाली किती कर्मचारी असावेत हे निश्चित झालं पाहिजे। तरच प्रशासन हे सुव्यवस्थित, नियंत्रित आणि एक चांगल्या पद्धतीनं, गतिमान या पद्धतीनं निर्माण होऊ शकतो। उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं असेल तर ज्या वेळेला परीक्षा चालू असते त्यावेळी ब्लॉकमध्ये किती विद्यार्थी संख्या असावी की त्या विद्यार्थ्यांच्यावर व्यवस्थितपणे सुपरविजन करणारा पर्यवेक्षक चांगलं सुपरविजन करू शकतो। अर्थात 50 विद्यार्थ्यांच्यावर सुद्धा एखादा सुपरवायझर चांगला नियंत्रण ठेवू शकतोच, पण जेवढं कमी ह्याच्यावर चांगलं नियंत्रण ठेवू शकतो तेवढं जास्त विद्यार्थ्यावर ते नियंत्रण ठेवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। म्हणजे 50 विद्यार्थ्यांच्यावर सुद्धा सुपरविजन होतं आणि 20 विद्यार्थ्यांच्यावर सुद्धा होतं, पण 20 विद्यार्थ्यावर केलेलं सुपरविजन हे 50 विद्यार्थ्यापेक्षा निश्चितच सरस असतं। म्हणजे एक क्षमता त्याची ठरलेली असते, स्पॅन ऑफ कंट्रोल ठरलेलं असतं आणि त्याच्यावर खऱ्या अर्थानं नियंत्रण कक्षा ही ठरलेली असते। साधारणतः नियंत्रण कक्षा हे संघटनेतलं या दृष्टिकोनातून जर बघितलं तर महत्त्वाचं तत्व आहे, कारण संघटनेच्या कार्यात शिस्त फार महत्त्वाची असते, त्याचबरोबर कार्यक्षमता ही त्याच्याही पेक्षा महत्त्वाची असते आणि सातत्य टिकवण्यासाठी, कामाचं सातत्य टिकवण्यासाठी नियंत्रणाचं कार्यक्षेत्र हे एक नक्की पक्कं असावं लागतं। ते असल्याशिवाय खऱ्या अर्थानं त्या कामाचं जे स्टेटस आहे, जे श्रेष्ठत्व आहे, एक स्थान आहे, ते व्यवस्थित आपल्याला पाहावयास मिळत नाही। म्हणून एखादी प्रशासकीय व्यक्ती कमीत कमी किती लोकांच्यावर नियंत्रण ठेवू शकते हे महत्त्वाचं आहे। अर्थात याच्यामध्ये नियंत्रण कक्षेला, प्रशासनाच्या कार्यामध्ये नियंत्रण कक्षेला अनन्य साधारण असं महत्त्व आहे। एखाद्या खात्याच्या प्रमुख सचिवाच्या नियंत्रणाखाली किती सहाय्यक, किती उपसचिव नियुक्त करावायचे, त्यांच्या नियंत्रणाखाली किती कर्मचारी असले पाहिजेत, हा नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे। थोडक्यात काय तर संघटनेच्या प्रत्येक विभागात, खात्याच्या प्रत्येक विभागात जो प्रमुख असतो त्याच्या नियंत्रणाखाली किती सेवक असले पाहिजेत याबद्दलचं विवेचन या तत्वामध्ये प्रामुख्याने केलेला आहे आणि हा विषय फार महत्त्वाचा आहे। यासाठी महत्त्वाचा आहे, जर आपल्याला प्रशासन
हे गतिशील करायचं असेल, लोकाभिमुख करायचं असेल, चांगल्या पद्धतीनं जर ते कार्यान्वित करायचं असेल तर नियंत्रणाची कक्षा ही नक्की पक्की केली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं प्रशासन किंवा संघटनेचं कार्य हे ज्या हेतूसाठी निर्माण केलेलं आहे त्या हेतूपर्यंत पोहोचू शकतं. जॉन मिलेट या प्रशासकीय विचारवंतांना असं म्हटलेलं आहे की अनुभव आणि मानसशास्त्रीय संशोधन याद्वारे प्रशासकाच्या पर्यवेक्षण क्षमतेला, पर्यवेक्षण म्हणजे नियंत्रण ठेवण्याची जी क्षमता असते त्या क्षमतेला एक निश्चित अशी मर्यादा असते आणि हे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध झालेला आहे. नियंत्रण कक्षेचा सिद्धांत हा खरं तर मानसशास्त्राच्या सिद्धांतावर आधारलेला आहे. कारण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं असता संघटनेतील काही वरिष्ठ अधिकारी काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकतात आणि त्या आधारावर प्रशासकीय अधिकाऱ्याची लक्ष्य मर्यादा किती आहे याचं एक गणित पहिल्यांदा निश्चित करावं लागतं. प्रशासकीय नियंत्रण कक्षेची सीमा किंवा मर्यादा किती असावी याबाबत मात्र निश्चित असं विचारवंतात एकमत आढळलेलं असत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीची क्षमता ही कमी अधिक असते. जसं शारीरिकदृष्ट्या प्रत्येक व्यक्ती कमी अधिक असू शकते तसं नियंत्रणाच्या बाबतीत सुद्धा काही व्यक्ती अधिक लोकांच्यावर नियंत्रण ठेवू शकतात, काही व्यक्ती कमी लोकांच्यावर, काही मध्यम लोकांच्यावर नियंत्रण ठेवू शकतात. म्हणजे त्या क्षमतेवर अवलंबून आहे. पण प्रशासनामध्ये एक बाबा नवीन या क्षमतेच्या दृष्टिकोनातून आकडा ठरला पाहिजे की जेणेकरून प्रशासन चांगलं होईल, प्रशासनावर नियंत्रणाचा जो भाग आहे तो चांगला कार्यान्वित होईल. या दृष्टिकोनातून ही संख्या ठरवणं फार महत्त्वाचं आहे. अर्थात ही मर्यादा किती असावी, त्याची सीमा किती असावी याबाबत मात्र अजून पण मानसशास्त्रीय आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून निश्चित अशी संख्या ठरलेली नाही. तरी परंतु काही प्रशासकीय विचारवंतांनी काही महत्त्वाची संख्या सांगितलेली आहे. त्यात सर हॅमिल्टन या प्रशासकीय विचारवंतांना असं म्हटलं आहे की एका वरिष्ठाच्या नियंत्रणाखाली 3 ते 4 ही कर्मचाऱ्यांची संख्या असावी. तर आर्विक या विचारवंतांना असं म्हटलेलं आहे की संघटनेतील वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी नियंत्रण कक्षेतील अधिकाऱ्यांची संख्या 5 ते 6 व कनिष्ठ पातळीवरील नियंत्रण क्षेत्रातील संख्या त्या सेवकांची संख्या ही 8 ते 12 असावी. म्हणजे एकंदरीत या पद्धतीनं संख्येचं कमी अधिक असलेलं स्वरूप आपल्याला दिसून येतं. लॉर्ड हल्डेन आणि ग्रॅम वॉलास यांनी नियंत्रण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या ही 10 ते 12 सांगितलेली आहे. क्युनस या विचारवंतांच्या मते वरिष्ठ अधिकारी जास्तीत जास्त 5 ते 6 कनिष्ठावर व्यवस्थितपणे नियंत्रण ठेवू शकतो. साधारणतः या आधारावर नियंत्रण कक्षेतील जी काही मर्यादा आहे ती मर्यादा साधारणतः त्या देशातील असलेली लोकसंख्या, त्या देशातील असलेलं प्रशासन, त्या प्रशासनापुढे असलेली आव्हानं, त्या प्रशासनाची असलेली वेगवेगळी कामं या सगळ्यांचा विचार केला तर वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांच्यावर किती नियंत्रण ठेवू शकतो हे त्या देशावर, त्या देशातील असलेल्या प्रशासनावर अवलंबून आहे. जास्त लोकसंख्या असलेल्या देशामध्ये ही संख्या अर्थातच जास्त असणार आहे, कमी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये ती कमी असणार आहे. पण प्रशासन चांगलं जर करायचं असेल, प्रशासन हे खरोखरच एक टार्गेटच्या, एका ध्येयाच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण ठेवायचं असेल तर ही संख्या पहिल्यांदा निश्चित केली पाहिजे. साधारणतः जर्मनी आणि इटली या देशामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याखाली 14 कनिष्ठ अधिकारी असले पाहिजेत असं मानलेलं आहे. ती संख्या फ्रान्समध्ये 17 आहे, सोव्हिएट रशियामध्ये 20 आहे, इंग्लंडमध्ये 25 आहे, तर अमेरिकेमध्ये ती संख्या 60 एवढी गृहीत धरलेली आहे. अर्थात हे स्पष्ट होतं की नियंत्रण कक्षेतील संख्या ही निश्चितपणे सांगता येत नाही. ही त्या असलेल्या डिपार्टमेंटच्या, विभागाच्या, खात्याच्या, संघटनेच्या असलेल्या स्वरूपावर आणि त्या स्वरूपावर असलेली जी काही कामगिरी सोपवलेली असते त्या कामगिरीवर बरंचसं अवलंबून आहे. पण एवढं मात्र निश्चित की प्रशासन जर चांगलं करायचं असेल, राज्यकारभार जर चांगला करायचा असेल तर
त्या राज्यकारभाराच्या अंतर्गत सेवक वर्गांचे वेगवेगळे जे काही विभाग पाडलेले असतात, त्या विभागामध्ये जे काही विभाग प्रमुख तयार केलेले असतात, त्या विभाग प्रमुखाखाली, नियंत्रणाखाली, त्याच्या प्रयोगक्षणाखाली काही निश्चित अशा की जो तो नियंत्रण चांगलं ठेवू शकेल एवढी संख्या ही मर्यादित असली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं प्रशासन चांगलं होऊ शकतं. साधारणतः नियंत्रण क्षेत्र निश्चित करणारं एक कोष्टक आहे, एक विशिष्ट असं एक पद्धत आहे, एक त्याचे विशिष्ट असे घटक आहेत. सामान्यतः ज्या संघटनेत अधिकार परंपरेच्या तत्वानुसार वरिष्ठ कनिष्ठ अशी स्तर रचना निर्माण केलेली असते, तिथं नियंत्रण कक्ष हे तत्व स्वीकारलेलं दिसूनच येतं. संघटनेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नियंत्रण क्षेत्र हे निश्चित करण्यासाठी काही महत्त्वाचे घटक कारणीभूत ठरलेले असतात. त्यामध्ये एक पहिलं महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कार्य. नियंत्रण कक्षा कार्याच्या स्वरूपावर अवलंबून असते. म्हणजे कार्य कसं आहे, सामान्य कार्य आहे का विशेष कार्य आहे, याबाबत नियंत्रण कक्षेतील कर्मचाऱ्यांची संख्या ही भिन्न असते. जर कठीण आणि अवघड स्वरूपाचं कार्य जर असेल तर ही संख्या मर्यादित ठेवावी लागते. आणि कार्याचं स्वरूप जर साधं सोपं असेल, व्यवस्थितपणे उमजून येणारं असेल, कर्मचाऱ्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुद्धा आवाक्यातलं जर असेल तर ही संख्या जास्त ठेवली तरी चालू शकते. म्हणजे कार्यक्षेत्र कसं आहे त्याच्यावर नियंत्रण कक्षातील सेवकांची संख्या ही कमी अधिक असावं लागते. यांत्रिक कार्यात व बौद्धिक कार्यात नियंत्रणाचं क्षेत्र हे मर्यादितच ठेवावं लागतं. त्याच्यानंतर पुढचा घटक येतो नियंत्रणाची कक्षा ठरवणारा, तो म्हणजे काल, टाईम. संघटनेची निर्मिती होऊन किती दिवस झालेले आहेत, नियंत्रणाची क्षमता त्याच्यावरही अवलंबून असते. जुन्या संघटनेतील वरिष्ठ अधिकारी नियंत्रणाचे व देखरेखीचे काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. म्हणजे अनुभव जर त्याच्याकडे चांगला असेल तर तो वरिष्ठ अधिकारी अधिक कर्मचाऱ्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकतो, कारण तिथे नियम, तत्वे, पद्धती या निश्चित झालेल्या असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यालाही माहिती असतात, कनिष्ठ अधिकाऱ्यालाही माहिती असतात. त्यामुळं प्रत्येकजण आपापल्या सद्सद्विवेक बुद्धीनं अगदी व्यवस्थितपणे काम करत असतो. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं सहज सोपं जातं. आणि अशा वेळेला या नियंत्रण ठेवण्याच्या त्या क्षमतेला जरा अधिक वाव मिळू शकतो. म्हणजे अधिक कर्मचाऱ्यांच्यावर तो नियंत्रण ठेवू शकतो. या उलट नवीन स्थापन झालेली जर एखादी संघटना असेल तर मात्र नियम व पद्धती निश्चित झालेल्या नसतात. सेवक वर्ग हे नवीन असल्यामुळे त्यांना सतत मार्गदर्शन करावं लागतं आणि साहजिकच नियंत्रण कक्षेतील सेवकांची संख्या ही त्यावेळेला मर्यादित ठेवावी लागते. म्हणजे कार्य म्हणजे संघटना, विभाग किंवा एखादं खातं यांची निर्मिती कधी झालेली आहे त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचं त्यामध्ये असलेला अनुभव किती वर्षाचा आहे यावरही ती नियंत्रणाची कक्षा ही निश्चित झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतरचा भाग येतो तो म्हणजे स्थळ. म्हणजे एक विशिष्ट अशी प्लेस, प्रशासनाचं कार्यक्षेत्राचं जे ठिकाण आहे ते ठिकाण किंवा स्थळ यावर नियंत्रणाचं क्षेत्र ठरवलं जात असतं. एकाच छत्राखाली एकाच ठिकाणी जर काम चालू असेल तर तिथं नियंत्रण करणं अधिक सोयीचं होत असतं. त्यामुळे नियंत्रण कक्षातील सेवकांची संख्या ही त्यावेळेला अधिक असली तरी चालेल. परंतु एकाच ठिकाणचे संघटनेचे कर्मचारी विविध ठिकाणी जर काम करत असतील तर अशा वेळेला नियंत्रण व देखरेख ठेवणं कठीण होऊन बसतं. अशा वेळी नियंत्रण क्षेत्रातील सेवकांची संख्या ही कमी असणं हे कधीही योग्य मानलं जातं, चांगलं मानलं जातं. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक कुठला तर नेतृत्व. नेतृत्व म्हणजे जो नेतृत्व करणारा, लिडरशिप जो घेणारा आहे त्याच्यावर बरंचसं अवलंबून आहे. संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाची क्षमता ही नियंत्रण कक्षा ठरवण्याच्या दृष्टिकोनातून खरोखरच महत्त्वाची मानली जाते. वरिष्ठ अधिकारी जर खरोखर हुशार असेल, कार्यक्षम असेल, धूर्त आणि प्रभावी जर असेल तर त्याच्या त्या व्यक्तिमत्वाचा नियंत्रण क्षेत्राच्या ह्याच्यावर चांगला परिणाम होत असतो. तो अधिकाधिक असा वरिष्ठ अधिकारी अधिकाधिक कर्मचाऱ्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. याउलट वरिष्ठ अधिकारी कार्यक्षम असेल, कमकुवत असेल, नेतृत्वहीन असेल तर त्याला नियंत्रण करणं अशक्य होतं.
त्यावेळेला त्याचं नियंत्रण कक्षा जी आहे, क्षेत्र जे आहे, ही मर्यादित ठेवावं लागतं. अशा प्रकारे वरील घटकांचा परिणाम हा संघटनेच्या नियंत्रण कक्षा या तत्वावर होत असतो. म्हणजे स्थळ, काल, कार्य आणि नेतृत्व यांचा प्रामुख्याने सर्वसाधारणपणे विचार करून नियंत्रण करणं आणि त्यांची कक्षा मर्यादा ठरवणं हे फार महत्त्वाचं आहे. भारतात प्रशासकीय खाती, लोक निगम, लोकोद्योग संघटना यांचं नियंत्रण कक्षा ज्या आहेत त्या जर आपण पाहिल्या तर भिन्न भिन्न स्वरूपाच्या असलेल्या आपल्याला दिसतात. संघटनेचं कार्य कोणत्या स्वरूपाचं आहे, त्याच्यानंतर यानुसार नियंत्रण कक्षा त्या पद्धतीनं कशी केली पाहिजे हे निश्चितपणे आपल्याला ठरवावं लागतं. जर प्रशासन खरोखर टार्गेटपर्यंत, ध्येयापर्यंत न्यायचं असेल, चांगलं प्रशासन करायचं असेल, देशाच्या प्रशासनाचा दर्जा उंचवायचा असेल, देशातील प्रशासन हे देशाच्या आणि जनतेच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर जर करायचं असेल तर हे काम, नियंत्रणाचं काम प्रशासनामध्ये, संघटनेमध्ये हे चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. उदाहरणार्थ पोलीस खातं आणि संरक्षण खातं अशी जी काही खाती आहेत, या खात्यामध्ये नियंत्रण कक्षा मर्यादित ठेवावी लागते. महाराष्ट्राच्या पोलीस खात्याचा जर आपण विचार केला तर त्यांची जी एक अधिकार परंपरा, क्रमदेय जी पद्धत आहे, ती रचना जर आपण ध्यानात घेतली तर यामध्ये नियंत्रण कक्षा साधारणतः 5 ते 6 ठरवलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे पोलीस महासंचालकापासून ते पोलीस उपनिरीक्षकापर्यंतचा प्रत्येक अधिकारी किमान 5 ते 6 कनिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्यावर नियंत्रण ठेवत असतात. उदाहरणार्थ पोलीस महासंचालकाच्या खाली, नियंत्रणाखाली 7 पोलीस आयुक्त असतात. त्याच्यानंतर 6 पोलीस उपमहानिरीक्षक असतात. पोलीस महानिरीक्षकाच्या नियंत्रणाखाली 5 ते 6 अधीक्षक कार्य करत असतात. तर अशा प्रकारे कनिष्ठ स्तरापर्यंत नियंत्रण कक्षा ही 5 ते 6 असलेले आपल्याला दिसून येते. शिक्षण खातं घ्या, समाज कल्याण खातं घ्या, आरोग्य खातं घ्या, पोस्ट, अशा खात्यांच्या प्रशासनाचं नियंत्रण जर आपण बघितलं तर यांची संख्या जरा मोठी असते. एका अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली 10 ते 15 कनिष्ठ अधिकारी या ठिकाणी काम करत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे कार्याप्रमाणे स्थळ, काल, नेतृत्व याचा विचार करून संघटनेतील नियंत्रण कक्षा, मर्यादा या निश्चित कराव्या लागतात. प्रशासनाचं स्वरूप काय आहे, त्या कर्मचाऱ्यांच्याकडे कोणती जबाबदारी दिलेली आहे, त्या प्रशासनाच्या सेवकांची कार्यक्षमता काय आहे, कामाचं स्वरूप त्यांचं काय आहे, यावर ही नियंत्रण कक्षाची मर्यादा निश्चित झालेली आपल्याला दिसून येते. अर्थात कोणतीही संघटना असू दे, तिच्या प्रशासन कार्यात नियंत्रण कक्षा ही महत्त्वाचीच असते. वरिष्ठ अधिकारी आपल्या संघटनेतील किती लोकांवर नियंत्रण ठेवू शकतो याला प्रशासनात विशेष महत्त्व आहे. वरिष्ठ प्रशासकाच्या अंगी किती कौशल्य असतं आणि त्या कौशल्याच्या आधारे ते किती सेवकांच्यावर नियंत्रण ठेवू शकतो, किती संख्या निश्चित करता येतील, ही संख्या साधारणतः त्याच्यावर अवलंबून असलेले दिसते. नियंत्रण कक्षा आणि पदसोपान यांचे संबंध हे प्रामुख्याने व्यस्त प्रमाणात असलेले आपल्याला त्यानुसार दिसून येतात. नियंत्रण कक्षा जर मोठी असेल तर पदसोपान उंच ठेवावा लागतो. उलट नियंत्रण कक्षा मर्यादित असेल तर पदसोपानाची उंची जास्त ठेवावी लागते. वरिष्ठांची नियंत्रण कक्षा ज्या प्रमाणात वाढत असते त्या प्रमाणात कनिष्ठ पातळीवर सेवकांची संख्या भूमितिक श्रेणीने वाढत असलेले आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीनं आधुनिक काळात संघटनेची नियंत्रण कक्षेची स्वरूपं ही बदललेली आपल्याला दिसतात. साधारणतः स्वयंचलित यंत्रांचा वाढता वापर, आधुनिक तांत्रिक पद्धतीचा वापर, मग TV असेल, त्याच्यानंतर इंटरनेट असेल, कॉम्प्युटर असेल, अशा अनेक गोष्टी आहेत या अलीकडच्या काळात, या जागतिकीकरणाच्या काळात या प्रशासनामध्ये वाढलेल्या दिसून येतात. त्यामुळे ही संख्या कमी अधिक होऊ शकते. साधारणतः हिशेब ठेवण्याची, त्याच्यानंतर कोष्टकं, तक्ते तयार करण्याची किंवा अशी जी काही कामं आहेत, तांत्रिक कामं जी आहेत, अत्याधुनिक पद्धतीनं आज केली जातात, अधिक सुलभ झालेली आहेत. त्यामुळं संगणकाचा वापर, दूरध्वनीचा वापर अशा माध्यमामुळं वरिष्ठ
वरिष्ठांना कनिष्ठ अधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवणं आज सहज शक्य झालेलं आहे. पाश्चात्य प्रगत देशांची जी आधुनिक तंत्राची यांत्रिकी पद्धतीची जी झालेली मोठी वापराची जी काही एक व्यवस्था आहे त्याचा परिणाम आज या नियंत्रण कक्षाच्या ह्याच्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. तरी परंतु विशेष तज्ज्ञांचा आधार, त्यांचे सल्ले, त्यांचे असलेले मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी प्रशासनामध्ये यथायोग्य वारंवार आपल्याला ध्यानात घ्यावे लागतात. आणि प्रशासन हे चांगलं, कार्यक्षम आणि प्रभावी करायचं असेल तर ही संख्या किंवा हे तत्व, संघटनेचं तत्व फार महत्त्वाचं आहे असंच आपल्याला एकंदरीत म्हणावं लागेल. थँक्यू.